आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी, चटपटीत आणि खूपच टेस्टी अशी आलू टिक्की। ही आलू टिक्की बाहेरून एकदम गोल्डन आणि कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट, मसालेदार आणि स्मूथ एकदम लागेल। हा असा एक स्नॅक्स आहे जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। संध्याकाळच्या चहा सोबत किंवा हलक्या भुकेसाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शनल आहे। आणि हा खास गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळात आणि एकदम घरच्या साध्या सोप्या साहित्यामधून ही रेसिपी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे उकडलेले बटाटे घेऊया। आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहा। इथे मी तांदळाचे पीठ घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, हे सर्व मी चहाच्या चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने घेतलेला आहे। इथे आलूला आपल्याला अशा प्रकारचे मॅश करायचं आहे। आलू छान आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकूया। तर सर्वात आधी इथे मी फ्रोझनचे मटर घेतलेले आहेत। तुमच्याकडे शेंगा असतील ते वापरू शकता तुम्ही, पण आधी त्याला बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचा आहे। त्यानंतर टाकूया थोडीशी हळद, चवीपुरते मीठ टाकायचं आहे, चाट मसाला, 1 टीस्पून इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, 1 टीस्पून आपण इथे धना पावडर टाकायचा आहे आणि 1 टीस्पून आपण इथे गरम मसाला टाकणार आहोत। त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर टाकूया इथे तांदळाचं पीठ। हे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने। 2 चमचे आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर। जर समजा तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे आपलं पोह्याला मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे। पोहे न भिजवता बारीक करायचं आहे आणि त्याचा पावडर टाकायचा आहे 2 चमचे। आता हे सर्व छान अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे। अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे टिक्की बनवून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण इथे छोटे छोटे टिक्कीचा शेप देणार आहोत। जास्तही मोठे नाही, जास्तही छोटे नाही, अशा पद्धतीने। हे स्नॅक्स खूप सोपं आहे आणि छोट्याशा भुकेसाठी खूप परफेक्ट आहे। दुपारी चहाच्या सोबत जर तुम्हाला काही चटपटा असा स्नॅक्स खायचा असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। अशा पद्धतीने आपण सर्व इथे ही आलू टिक्की जी आहे ते अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे। आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत। डीप फ्राय आपल्याला करायचं नाहीये जास्त। इथे मी पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे सर्व आलू टिक्की जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। शॅलो फ्राय करत आहोत आपण। बघा, हा एकदम किती सॉफ्ट आणि किती मस्त क्रिस्पी बनत आहेत। अजिबात एकही आपली जी आलू टिक्की आहे ती तुटलेली नाहीये। याचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन आणि एकदम क्रिस्पी असे आपल्याला हे तळायचे आहेत। तर पहा किती मस्त याला कलर सुद्धा आलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे आपले आलू टिक्की। आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत असा स्नॅक्स आपल्याला जो खावासा वाटतो, छोट्याशा भुकेसाठी आपण ही स्नॅक्स ची सिरीज चालू केलेली आहे। तर सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण दररोज आता असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे पहा किती मस्त अशी आपली आलू टिक्की इथे बनवून तयार झालेली आहे। ही टिक्की तुम्ही ग्रीन चटणी किंवा केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। खूप टेस्टी लागते एकदम। याची जी टेस्ट आहे ते खूप जबरदस्त लागते। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। एक इथे मी तुम्हाला दाखवते। हे पहा, याला किती छान असा क्रिस्पी आलेला आहे। अजिबात सॉफ्ट झालेली नाहीये, वरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे
आणि आतून एकदम मस्त मसालेदार आपली ही आलू टिक्की इथे बनून तयार झालेली आहे. एक इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, आतपर्यंत किती मस्त ही अशी फ्राय झालेली आहे आणि अजिबात हे तेलकट सुद्धा झालेली नाही. तुम्ही मध्ये पाहू शकता की ती आतपर्यंत ही एकदम क्रिस्पी फ्राय झालेली आहे. आणि आपण इथे आता केचप सोबत खाणार आहोत. हे पहा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे ग्रीन चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. खूप 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 छान झालेली आहे. जर तुम्ही अशीच सोपी आणि टेस्टी रेसिपी आवडत असतील तुम्हाला, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग गरमागरम आलू टिक्की एन्जॉय करूया. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा चटपटीत आणि चटाकेदार स्नॅक्स सोबत. पुन्हा भेटूया. बाय बाय, टेक केअर.